मराठवाड्यामध्ये गेल्या 9 दिवसापासून शेतकऱ्यांचं ऊस दरवाढीसाठी रात्रंदिवस आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर आणि आंदोलनानंतर ऊस दरवाढ मिळते असं काही अंशी तरी दिसतंय। बीड जिल्ह्यात बराच अंशी यावर तोडगा निघालेला आहे। अनेक कारखानदारांकडून 2750 ते 2775 रुपये देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे। मात्र परभणी जिल्ह्यात अजूनही यावर तोडगा नाही निघालाय। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील आंदोलन आता सुरूच राहणार आहे। सुरुवातीला कारखानदार केवळ 2400 रुपये प्रति टन भाव द्यायला तयार होते आणि पहिली उचल केवळ 2200 रुपये मिळेल अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेजेस फिरून एक वातावरण निर्मिती करण्याचा ते प्रयत्न करत होते। मात्र या सगळ्या संघटना एकत्र आल्या, सगळे वेगवेगळे राजकीय किसान सभेसारखे शेतकरी संघटनांसारखे नेते तरुण मुलांच्या मागे उभे राहिले आणि तरुण मुलांनी नेतृत्व करत हे आंदोलन पुढे नेल्याचा परिणाम म्हणून आज जबरदस्त ताकदीनं हे आंदोलन पुढे गेलं आणि कारखानदारांनी आज तब्बल बरीच वाढ करून 2775 रुपये ही पहिली उचल देण्याचं मान्य केलेलं आहे। आंदोलनाचा हा मोठा विजय आहे। बजरंग सोनवणे यांचा जो कारखाना आहे त्यांनी 2800 रुपये पहिली उचल देण्याचं मान्य केलंय आणि 3000 रुपयापेक्षा जास्त भाव देऊ असं त्यांनी मान्य केलेलं आहे। उर्वरित जे कारखानदार आहेत त्यांनी सुद्धा ही 2775 पहिली उचल आहे, त्याच्यामध्ये अंतिमता जे रेव्हेन्यू शेअरिंग होईल त्याच्यानुसार जे पैसे उरतील ते अंतिम पेमेंट म्हणून देण्याचं मान्य केलेलं आहे। मला वाटतं हा शेतकरी आंदोलनाचा, विशेषतः तरुण मुलांनी जे आंदोलन पुकारलं, या तरुण मुलांचा विजय आहे। सर्व शेतकरी संघटना आम्ही त्यांच्या मागे उभं राहिलो। परभणी जिल्ह्यातील आंदोलन मात्र सुरू राहणार आहे। त्या ठिकाणी अद्यापही अमित देशमुख यांच्या कारखान्याने बोलणी सुरू केलेली नाही, ते आंदोलन सुरू राहील। काही गुऱ्हाळं या सगळ्या भागामध्ये आहे, त्यांच्याबद्दलची चर्चा होऊ शकलेली नाही, परंतु शेतकऱ्यांना आम्हाला आव्हान करायचंय की जो जादा भाव देईल त्याच कारखान्याला ऊस द्यावा। या फॉर्म्युल्याप्रमाणे ते जर वागले तर गुऱ्हाळांच्या मालकांना सुद्धा याच फॉर्म्युल्याप्रमाणे भूमिका घ्यावी लागेल। 2200 पासून वाढ करत 2775 पर्यंत मजल मारून जो प्रचंड मोठा फरक या आंदोलनाने गाठलेला आहे, ही महाराष्ट्रातील पहिली घटना आहे, अभूतपूर्व घटना आहे। त्यामुळे मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांचं आणि आंदोलकांचं मी अभिनंदन करतो। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या मालकीच्या 21 शुगर लिमिटेड या कारखान्यावर गेल्या 40 तासांपेक्षा जास्त काळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। ऊसाला किमान 3000 रुपये दर घोषित करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। प्रत्यक्षात अमित देशमुखांचा कारखाना शेतकऱ्यांना 2400 रुपये भाव देतोय। त्याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी इथेच अघोषित ठिय्या मांडलाय। एकीकडे दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती, पण आज त्याच काँग्रेसच्या नेत्याच्या साखर कारखान्यावर हमी भावासाठी शेतकऱ्यांना ऐन थंडीमध्ये येऊन बसावं लागतंय। या शेतकऱ्यांच्या अंगावर काल अमित देशमुख यांनी बाउन्सर देखील सोडले होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात राग आहे। पहिली उचल प्रति टन किमान 3000 रुपये घेतल्याशिवाय इथून उठायचं नाही असा चंग शेतकऱ्यांनी बांधलाय। परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ तालुक्यातील 21 शुगर या कारखान्याने अद्यापही ऊसाचा भाव डिक्लेअर केला नसल्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीनं 1 डिसेंबरपासून या कारखान्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। परिसरातल्या मोठ्या संख्येनं शेतकरी इथं उपस्थित झालेले आहेत, परंतु अमित देशमुख यांना निवडणुकीमधून अद्यापही फुरसत भेटलेली नाही आणि शेतकऱ्यांसमोर भाव काय देणार आहेत यासाठी तडजोडीला ते आलेले नाहीत। तरी सुद्धा कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी मात्र तग धरून बसलेले आहेत आणि आशा लावून बसलेले आहेत की कष्टानं पिकवलेल्या ऊसाला सन्मानजनक भाव हे कारखानदार देतील। मात्र या कारखानदारांना या शेतकऱ्याचं दुःखाकडे बघायला, यांच्या मागण्याकडे बघायला तीळ मात्र सुद्धा वेळ नाही, हे मात्र दुर्दैव आहे। आणि आम्ही जोपर्यंत भाव डिक्लेअर होणार नाही, 3000 रुपये पहिली कारखान्याची उचल मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सातत्यानं असत पुढे आम्ही रेटणार आहोत। आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की मोठ्या संख्येने या कारखान्यावर आपण सर्वांनी यावं। धन्यवाद।